उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपण 2 नारळ, ओले नारळ घेतले, त्याचा किस केला आहे। जेवढा नारळ त्याच्या अर्धा गूळ घातला याच्यामध्ये। आधी 2 चमचे गावरान तूप टाकलं होतं, त्यानंतर किसलेलं खोबरं टाकलं, 2 नारळ फोडून ते किसून घेतले होते आणि ते टाकले। जेवढं खोबरं झालं त्याच्या अर्धा गूळ टाकला। नंतर ही विलायची पावडर टाकून घ्यायची आणि हे हलवून घ्यायचं। अशा प्रकारे आपला बाखूर तयार झालेला आहे उकडीच्या मोदकामधला। उकडीचे मोदक करण्यासाठी ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचंय। आता हे पाणी चांगलं उकळून द्यायचंय आणि जेवढं पाणी घेतलंय तेवढंच पीठ घ्यायचंय, जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचंय। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। हे चांगलं पाणी उकळून द्यायचंय। तर 2 चमचे तूप टाकून घ्यायचं। हे गावरान तूप आहे, हे चांगलं पाणी उकळून घ्यायचं सगळं। आता याला उकळी आल्यानंतर आपण जी 1 वाटी पीठ घेतलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे चांगलं मऊसूद पीठ मळून घ्यायचे। असा गोळा करायचा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आणि जे आपण सारण केले ते याच्यामध्ये भरायचे आणि अशा प्रकारे मोदक तयार करायचे। आणि हे मोदक आता उकडून घ्यायचे 15 मिनिटासाठी। अशा प्रकारे त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे। असं करून हे मोदक भरून घ्यायचे। अशा प्रकारे आपला मोदक तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।